नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी। एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरा करून सामाजिक सलोखा वृद्धिंगत करावा, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळाच्या सदस्यांना केले। यावेळी तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, चंद्रकांत दवंके, अण्णासाहेब दिगे, नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर, मौलाना अबू शेख, श्याम खेरनार, पोलीस रमेश चव्हाण, शिक्षक रतन चौधरी, शाखा अभियंता जितेंद्र सातदिवे, पोलीस पाटील शांताराम चौरे, हंसराज खंबाईत, वीज वितरणाचे दिनेश राठोड, जयराम सहारे आदी उपस्थित होते। यावेळी राठोड म्हणाले की विसर्जनाच्या दिवशी पोलीस पाटलांनी गाव परिसरात दारूबंदी करावी, लहान मुलांची काळजी घ्यावी, वेळेतच गणपती विसर्जन करावे, पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती निवडावी, विजेच्या तारा सांभाळणे आवश्यक आहे। सण उत्सव गुण्यागोविंदाने आनंदाने साजरा करावा। शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। पोलीस निरीक्षक नागरे काळजी घेण्याचे आवाहन करीत सांगितले की वीज जोडणी अधिकृतपणे घेतल्याची खात्री करावी, लहान मुलांची काळजी घ्यावी, विसर्जन करण्याच्या ठिकाणी निश्चित करून नगरपंचायतीस कळवावे, परिसरात साफसफाई ठेवा, चांगले उपक्रम राबवा, सणाच्या माध्यमातून उत्साह नवचैतन्य निर्माण झाले पाहिजे, सर्वांनी परवानगी घ्यावी। आता कायदे बदलले आहेत। बारे पोलीस ठाण्याचे गीते यांनी सूचना दिल्या की रहदारी अडथळा होणार नाही, देखाव्यातून धार्मिक अथवा कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातील असे वर्तन कोणीही करू नये, प्रतिष्ठा स्थळावर गणपती मंडळाचे स्वयंसेवक असले पाहिजे, वीज पुरवठा कायदेशीररित्या केला पाहिजे, रात्री पत्ते खेळू नये, मद्यपान करू नये, दर्शनासाठी आलेल्या लहान मुले महिलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, गणपती विसर्जन करिता डीजे डॉल्बीला परवानगी नाही, त्यामुळे अनेकांना त्रास होतो, अनेक माणसांचा जीव धोक्यात आलाय, पारंपरिक वाद्य यांचा वापर करावा। तसेच रतन चौधरी यांनी गणेश मंडळांनी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, पारितोषिक वितरण, गरजू आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य, गणवेश देण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलंय। शांतता बैठकीस पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते। असे कोणतेही कृत्य आपल्याला या उत्सवामध्ये पण करायचे नाही। तसं ते लाईटिंगमध्ये असतात ना, काही लाईटिंगचे प्रकार आहेत, लाईटिंग ते पण कोणी वापरायचे त्यावर सुद्धा बंदी आहे, ते पण कोणी आणू नये। ते त्यामुळे असे बरेचसे उदाहरण आहेत की बऱ्याच लोकांचे असे डोळे सुद्धा खराब झालेले आहेत। आपण सण साजरा करताना आपले धार्मिक विधीनुसार असं असतं की दारू पिऊ नये, परंतु आपण एवढं त्या मिरवणुकीत एवढं दारू पित असतो की आपल्याला सांभाळायला 2 लोक लागतात, म्हणजे ते त्यांच्या आनंद साजरा करत नाही, ते आम्हाला आपल्याला सांभाळत बसतात। तरी मग माझं ज्या पोलीस पाटील असतील त्यांना विनंती राहील की ज्या दिवशी आपल्या गावाला गणपती विसर्जन असेल तर त्या दिवशी त्यांनी आपल्या गावात किंवा सभोवतालचा जो एरिया असेल त्या ठिकाणी दारूबंदीसाठी आम्हाला जे कळवलं आम्ही आमच्या स्तरावरून त्यांना सांगू, त्या ठिकाणी दारूबंदी केली जाईल, जेणेकरून मिरवणुकीमध्ये असं कोणी दारू पिऊन एका व्यक्तीने त्या ठिकाणी धिंगाणा घालायचा आणि त्यांनी बाकीच्याने त्याला आवाज बसायचा आणि ते आपले जो आनंद आहे, उत्साह आहे तो कमी करायचा, तो त्याला विसर्जन करायचं, हे गोष्ट घडू नये यासाठी त्या ठिकाणी दारूबंदी केली जाईल। आणि दारूबंदी असे कोणी जर करत नसेल तर मला नाव कळवा, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार। सर्वांनी वेळ पाळायची आहे, जसं मागाशी म्हटलं त्यांनी आम्हाला तारीख देणार, इकडे या तारखेला आम्ही विसर्जन करणार आहोत। नंतर अत्यावश्यक सेवा यंत्रणा, आता मंडळाच्या ठिकाणी जे तुमची ती स्वच्छता ठेवणं फार स्वतःची ती जबाबदारी आहे। बऱ्याच वेळेला आता साहेबांनी पण सांगितलं आहे की मंडळाचं मंडप बांधताना त्याचं स्टेज जे आहे बऱ्याचपैकी उंच करतात, 5-5, 6-6 फूट, त्याच्यानंतर खाली पत्ते खेळले जातात, त्याच्या व्यतिरिक्त ते माणिकचे गुटखा काय आहे ते पान खाऊन तिथंच आपलं जिथं श्रद्धा आहे स्थान आहे तिथेच ते थुकले जातात। त्याच्यामुळं ती काळजी घ्यायची, कोणी ती पत्ते खेळणार नाही आणि तिथे स्वच्छता ठेवी सगळे मंडळाजवळची। तशीच विसर्जनच्या ठिकाणची पण आहेच आमची, ते विसर्जनच्या ठिकाणी होईल ते पंचायत समितीकडून, तिथं सुद्धा स्वच्छता राहणार आहे।
जे मोठमोठे मंडळ आहे बरोबर, ते जिथे लोक बघायला येतात, गर्दी असते, तिथे त्या मंडळाने तात्पुरते CCTV कॅमेरे जे ते बसवून घेतले पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात असू दे. जिथे गर्दी येते की सगळी बघायला येतात की आरास काय लावलेला आहे किंवा काय, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवायचे. एस मराठी न्यूजसाठी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.